बातमी नवनीत राणा आणि उद्धव ठाकरे यांच्यातील राजकीय संघर्षाची आहे। हनुमान चालीसा आणि रामरक्षा या नेहमीच राणा ठाकरे वादाच्या केंद्रस्थानी राहिल्यात। 2022 मध्ये उद्धव ठाकरेंच्या मातोश्री या निवासस्थानाबाहेर खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणांनी हनुमान चालीसा पठण करण्याची घोषणा केली होती। यावरून मोठा वाद होऊन ठाकरे सरकारनं राणा दाम्पत्याला अटक केली होती। त्यावरूनच नवनीत राणांनी आता उद्धव ठाकरेंवरती निशाणा साधलाय। सर्व बर्बाद झाल्यावरती त्यांना राम आठवला, अजून बरेच काही आठवायचंय अशी जहरी टीका माजी खासदार नवनीत राणांनी केली आहे। अमरावतीमधील एका कार्यक्रमामधून त्यांनी ही टीका केली आहे। या टीकेबद्दल जेव्हा आदित्य ठाकरेंना विचारणा झाली तेव्हा त्यांनी त्यावरती प्रतिक्रिया देणं हे टाळलेलं आहे। जेव्हा ते मुख्यमंत्री होते तेव्हा हनुमान चालीसा नको होता त्यांना, तेव्हा त्यांना हनुमान चालीसा चालत नव्हता। जसा पदावरनं खाली उतरल्या पूर्णच्या पूर्ण पक्ष बर्बाद करून टाकला उद्धव ठाकरेजींनी, तेव्हा जाऊन रामाचं नाव आणि हनुमान चालीसाचा वाचन त्यांनी तिथे केलं। तर त्यांनाही माझा प्रश्न आहे, दादा हनुमान चालीसा तेव्हा वाचली असती तर ना आमदार सोडून गेले असते, ना घर फुटलं असतं, ना पक्ष बर्बाद झाला असतं। विरोधक म्हणजे कोण? शिशी 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 राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वार्षिक अखिल भारतीय प्रांत प्रचारक सभेचा बेळगावात समारोप झाला। सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत, सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांच्यासह संघाचे 226 पदाधिकारी या सभेला उपस्थित होते। या बैठकीमध्ये विविध मुद्द्यांवरती चर्चा झाली, तसंच संघाच्या विविध स्तरांवरती संपन्न झालेल्या प्रशिक्षण वर्गाचा आढावाही घेण्यात आला। सप्टेंबर महिन्यामध्ये सर्वाधिक शाखा विस्तार योजनेवरती देखील बैठकीत चर्चा करण्यात आली। ड्रग्सच्या वाढत्या दुष्परिणामांबाबत बैठकीमध्ये चिंता व्यक्त करण्यात आली। त्याचबरोबर अयोध्येच्या राम मंदिरातील दानचोरी प्रकरणावर देखील या बैठकीमध्ये चर्चा झाली आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वार्षिक अखिल भारतीय प्रांत प्रचारक सभेमध्ये या सभेत अयोध्येतील राम मंदिरातील दानचोरी प्रकरणामध्ये सर्वांनी दुःख व्यक्त केलंय। तसंच या प्रकरणामध्ये एसआयटी आणि पोलिसांचा तपास निर्णायक टप्प्यावरती पोहोचेल असा विश्वास संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी व्यक्त केला आहे। बैठक में सभी ने श्री राम जन्मभूमि मंदिर में दान पेटी चढ़ावे की गिनती में हुई अनियमितता की घटना पर दुख व्यक्त किया तथा तीर्थ क्षेत्र न्यास के निवेदन पर चल रही एसआईटी व पुलिस कार्रवाई निर्णायक मोड़ पर पहुंचेगी यह विश्वास व्यक्त किया। तीर्थ क्षेत्र न्यास से यह अपेक्षा की गई है कि वह सुनिश्चित करें कि भविष्य में ऐसी कोई घटना न हो जिससे समस्त राम भक्तों की राम मंदिर के प्रति श्रद्धा व गहरी आस्था पर आघात हो। मुंबईमध्ये काल रात्रीपासून आज सकाळपर्यंत अनेक ठिकाणी सीएनजी पंप अचानक बंद असल्यामुळे वाहन चालकांची मोठी गैरसोय झाली। नेमक्या कोणत्या कारणामुळे सीएनजीचा पुरवठा खंडित झाला याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही। मात्र आता परिस्थिती पूर्ववत झालेली असून शहरातील सर्व सीएनजी पंपावरती पुन्हा सीएनजीचा पुरवठा सुरू झालाय। त्यामुळे वाहन चालकांना दिलासा मिळालेला असून सध्या सर्व व्यवहार सुरळीत सुरू आहेत। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ईशान देशमुख यांनी। बघूया। मुंबईमध्ये अनेक सीएनजी पंप हे काल रात्रीपासून ते आज सकाळपर्यंत बंद होते, पण आता पुन्हा एकदा सुरळीत अनेक सीएनजी पंप हे चालू झाले आहेत। जे वाहन चालक आहेत ते सध्या सीएनजी भरवून त्यांच्या वाहनांमध्ये घेताना पाहायला मिळत आहेत। नेमकं कारण काय होतं, कशामुळे अनेक सीएनजी पंप हे मुंबईमध्ये बंद होते हे अद्यापही स्पष्ट झालेलं नाही, पण यामुळे कुठेतरी वाहन चालकांना अडचण होताना पाहायला मिळत होती। दादा, तुम्ही आता सीएनजी भरताय, काय सांगाल? काल तुम्हाला सीएनजी मिळालं होतं? बंद होतं तर अनेक तुम्ही सगळीकडे फिरला असाल, अनेक ठिकाणी सगळे बंद होतं पण आता पुन्हा एकदा चालू होतं आज आजपासून तुम्हाला मिळतो? हो चालू आहे। आपण बघू शकतो एकंदरीत इकडे वाहन चालकांना। दादा, काल तुम्ही सीएनजी कुठे मिळत होतं तुम्हाला? काल सीएनजी कल सीएनजी आपको मिल रहा था? हाँ मिल रहा है। अभी भी मिल रहा है? हाँ मिल रहा है। आपण बघू शकतो नागरिकांना कुठेतरी सीएनजी भरण्याच्या वेळी अडचण येत होती। कालचा दिवस अनेक सीएनजी पंप हे बंद होते, पण आज पुन्हा एकदा सर्व सीएनजी पंप हे सुरळीत चालू झालेले आहेत। त्यामुळे आता नेमकं कारण काय हे अजून स्पष्ट झालेलं नाही, पण यावरती लवकरच खुलासा देखील येण्याची शक्यता आहे। कॅमेरामन योगेंद्र गुप्तासह ईशान देशमुख, एबीपी माझा, मुंबई।
अहिल्यानगरच्या श्रीगोंदा तालुक्यात एकावर तलवारीनं हल्ला करत त्याचे हाताचे पंजे तोडल्याचं गंभीर घटना घडली आहे। रोहिदास दांगडे हे गंभीर जखमी झालेत। या प्रकरणी 6 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। जुन्या वादातून ही घटना घडली आहे। विक्रम दांगडे या आरोपीला पोलिसांनी अटक केलेली आहे, तर इतर आरोपी फरार झालेत। मागील भांडणाच्या कारणावरून हा प्रकार घडल्याची माहिती आहे, तर राजकीय वैमनस्यामधून हा प्रकार झाल्याची देखील चर्चा सुरू आहे। कोल्हापूरमध्ये राजारामपुरीत महिलेनं काल दुपारी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। एका महिन्याच्या मुलीचं बारसं होण्यापूर्वीच महिलेनं मृत्यूला कवटाळलंय। अस्मिता प्रतीक सिंह काटकर असं आत्महत्या केलेल्या महिलेचं नाव आहे। घरात मुलीच्या बारशासाठी लगबग सुरू असताना धक्कादायक प्रकार घडलाय। दरम्यान आत्महत्येचं कारण अस्पष्ट आहे। पाकिस्तानमधील शहजाद भट्टी या कुख्यात गँगस्टर आणि त्याच्या संपर्कात असल्याच्या संशयातून शुक्रवारी महाराष्ट्रामधील 150 पेक्षा जास्त आणि विदर्भातील 10 तरुणांना एटीएसनं वेगवेगळ्या ठिकाणी चौकशीसाठी बोलावलं होतं। सोशल मीडियाच्या माध्यमातून हे सर्व तरुण शहजाद भट्टी, आबिद जाट, राणा हुनैन, त्याचबरोबर अशरफ बशीर आलम या पाकिस्तानी गँगस्टर्सच्या संपर्कात असल्याचा संशय आल्यानंतर एटीएसनं या सगळ्यांना चौकशीसाठी बोलावलं होतं। विदर्भामधील तरुणांची तब्बल 18 तास चौकशी केल्यानंतर एटीएसनं त्यांना ताकीद देऊन सोडलेलं आहे। मात्र त्यांच्या फोनमधील सर्व डेटा सखोल फॉरेन्सिक चाचणीसाठी पाठवण्यात आलाय। देशभरामध्ये दहशतवादी विरोधी पथक आणि इतर केंद्रीय एजन्सीनं पाकिस्तानमधील गँगस्टरसोबत प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संपर्क ठेवणाऱ्या भारतीय तरुणांवरती करडी नजर ठेवणं सुरू केलेलं होतं आणि त्याच मालिकेत विदर्भातील 10 आणि महाराष्ट्रामधील साधारण 150 तरुण एटीएसच्या रडारवरती आले। नागपूर जिल्ह्यातील देवलापार परिसरामध्ये वाघाच्या भीतीनं झालेल्या धावपळीत बंधाऱ्यात पडून पिता पुत्रांचा मृत्यू झालाय। या घटनेमध्ये जीवन कोकोडे त्यांचा मुलगा जतीन यांचा मृत्यू झालाय, तर या घटनेत वाघाच्या भीतीमुळे मृत्यू झाल्याचं लक्षात येऊन वन विभागानं मृत पित्यांच्या पुत्राच्या वारसांना प्रत्येकी 25 लाख रुपयांची नुकसान भरपाई जाहीर केली आहे, तर तातडीच्या मदत म्हणून 50,000 रुपये देण्यात आले। तुरुंगातून बाहेर आलेल्या आरोपीनं नागपुरातील फुकेश्वर भागामध्ये चाकूचा धाक दाखवत कुटुंबाला लुटल्याची घटना समोर आली आहे। त्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपीपर्यंत पोलीस पोहोचले आणि आरोपीला त्याची कुणकुण लागताच त्यानं अमरावतीतील तुरुंगात जाऊन पॅरोल संपण्यापूर्वी स्वतःला सरेंडर केलाय। आरोपी अफरोज पठाण यानं 5 जुलै रोजी संध्याकाळी कृषी विभागाचे कर्मचारी सुहास हजारे यांना चुकीचा रस्ता दाखवून निर्जन स्थळी नेऊन त्यांना लुटलंय। नागपूर पोलिसांनी लुटी प्रकरणी अफरोज पठाण याच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला असून त्याचा ताबा आता नागपूर पोलीस घेण्याची शक्यता आहे। पुढची बातमी पाहूया। टीका करणाऱ्यांनी ओमराजे निंबाळकर यांचा संघर्ष पाहायला हवा असा सल्ला विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांनी ओमराजे यांच्यावरती टीका करणाऱ्यांना दिलाय। जोपर्यंत एखादा माणूस तुमच्या सोबत आहे तोपर्यंत चांगला आणि दुसरीकडे गेला तर वाईट, असं कसं चालेल असा सवाल देखील ठाकरेंच्या शिवसेनेला त्यांनी केलाय। तुळजापूरला तुळजाभवानीच्या दर्शनाला ते आलेले होते आणि त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलंय। कसं टीका करणारे टीका करतात, पण काय असते माहिती आहे, त्या ज्या व्यक्तीच्या वेदना हे कोणी समजून घ्यायला। अनेक वेळा राज्यकर्ते म्हणून घेऊन ज्यावेळी काही लोक असे निर्णय घेतात त्यावेळी टीका आरोप केले जातात, पण ते इथपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांचा जो संघर्ष त्याग आहे ह्याच्याबद्दल कोण बोलत नाही। आणि मला आश्चर्य वाटते की पक्षातले ज्यावेळी काही लोक सांगतात की आल्यावरती ती चांगले असतात, केले तर ती नालायक, हे असं कसं चालेल। तर मला वाटतं या सर्व गोष्टी आहेत, पण आता तो व्यासपीठ नाही आहे। पण एक गोष्ट नक्की आहे की ओमराजे असतील, मी असेल, तिकडे संजय पाटील असतील खासदार, ही जी नवीन तरुण फळी जी आहे ती निश्चितपणे पक्षाला चांगली ताकद मिळेल।